अ बाई बाई व आणू बाई काही भांडे असतील तर. आजी भांडेच नाहीये आता, नाहीत ना? नाही बाई आधी भांडे नाहीत आजी. भांडे नाही म्हणते आत्या. बरं बरं, मला भांडे बाई त्या कुटीतला आणू. आधी बसल्या बसल्या मी भांडे घासतो. बाई लय कामात करते बाई, लय घरी बी अशीच काम करते बाई. आत्याच्या घरी काम करते, गमून राहिलं बाई आत्याच्या घरी. हा मला गमून राहिलं. दादा बी म्हणे आजी, दादाही म्हणे, जगनदादा म्हणे येतो म्हणे, पण त्याच्या ना पेपर चालू होते ना, तर मग आईनं नाही म्हटलं त्याले. मला बी म्हणे आई शाळा पडते जाऊ नको, पण मग मी आलीच रडून. आत्याच्या घरी गमती किती मोठं घर आहे आत्याचं. हो बाई ये बाई इकडे, हे घे बरं. हे बाय हे पोंगे घे पाकिट, खाय हे बसल्या बसल्या. हवा त्या मम्मी ना तिने सकाळी 2 पाकिट खाल्ले बाई, जीव मैकीन बरं बाई. नाही वा आजी, काय नाही होत, खाऊ दे बाई, काही नाही होत. लेकर तर किती खाता नाही. पिंकी तर दिवसभर बसली तर घरी असली खातच राहते निरा, काही होत नाही. काय हो बाई आता पिंकी दीदी कधी येते? ते तर मायला येते आता 4 वाजता, आणि ती कोण आली जेवली खाल्ली गेला की 5 वाजता ट्युशनला जाते, मग येते संध्याकाळी 9 वाजता. अरे बापाजी, मग तर दिवसभर पिंकी दीदी घरीच नसते. मग किती बोर होते. मग मला चाललं जाल पुरते बाबा संग. चाल बाई, भांडे घासू का? मी जाणतो माय पाणी आणि घासून घेतो एवढे भांडे. बाबा आला का बाई वावरातून? नाही वाट्या, बाबा तर वावरात गेले ना मामा संग. आला बाई, तो आला मग आला. इकडे बसेलाय, कोठ्यात बसेलाय तसाच रे संग. असं काय सांग बाबा, मी म्हणा वावरातच आहे. आई येलाय हो बाई, बाबा आजीनं पाहिला, बाबा येलाय म्हणते घरी. चल मग मी त्याला विचारतो ना भाजी काय करू तर. चल बरं कोठ्यात आहे का, चाल बाबाला विचारतो भाजी काय करू. मला बाबाच्या आवडीची भाजी करता आत्या. मग भाऊ आला ना त्याच्या आवडीची. आणि तो बाबाच आला घरी. काय झालं? काय नाही, तुला विचारायला चिवून राहिलो आम्ही की भाजी काय करू. होते मामाजी तर ती मग नाही, ते वडाखाली बसेल आहेत, मग मी काही गेलो नाही तिकडे. ती बसलो होतो, तुम्ही गेले पुढे, मग चालला आलो घरी. पाहुणे आले ना. काय बापा, काय मेनू, स्पेशल मेनू भावाच्या पसंतीचा आहे का? आता काय बापा, भाऊ आला तर भावाच्याच पसंतीचं बनेन, आम्हाला कोण विचारते? हो मग मा भाऊ आला तर भावाच्याच पसंतीचं. रोज तर तुमच्या पसंतीचं असते ना, आता नाही. आता बोले मा भावाच्या पसंतीचं. मा भाऊ का रोज येते का? पाय रे बा मनोहर, जशी काही तुझी बहीण रोज मला विचारून स्वयंपाक करते, मग माय बहीण तुमच्या आवडीचा स्वयंपाक करते. दिसतेच मधलं तुमच्या तब्येतीवर. हे मात्र बरं आहे. पाय मा तब्येत सुधारली नसती का? तुझी बहीण चालली तिप्पटची होत, मी चाललो सोकत. विचार कर कोणाच्या आवडीचा स्वयंपाक असते तर. तुमचं काय बा, तुमचं डायटिंग वर आहे, व्यायाम करता तुम्ही म्हणून. नाही का बहीण का खराब स्वयंपाक करते काय? नाही बापा, तुझी बहीण काहीच खराब नाही करत बापा, सबंध चांगलंच करते. मग म्हणू बी नका, माई बहीण होय ते खराब नाही करत, ते समजा चांगलं करते. पामा भाऊ आहे तर माय कोण भाग्य आले. वा वा, आता तुम्ही दोघं बहीण भाऊ झाल्यावर मग काय बापा, मला मुकच राहा लागते. सांगणार बाबू मनोहर, सांग ना काय करू भाजी. काय हो बाई, कर ना, काय कर, कायच आहे. आणू का शेव घेऊ, आणू का काही दुकानात भेटतात ना जाळे शेव, शेवाची भाजी करणं त्याला साजरा मसाल्याची. नाही काय नाही कर लागत. अरे पनीर आणा ना व, पनीरची भाजी पाहतो ना करून, लय जण करतात साजरी. मंदाने सांगली होती मला कशी करायची, तर तशी तिला विचारून करतो ना. नाही तर आता पाना फाट्यावर तर भेटते म्हणतात, पनीर भेटते. आणा ना मग एक उलसक पाव बरंच आणा एका परी, करून पाहतो ना मी बी. तुले कुठे येते व ते, राहू दे. हाय मला का शिंग फुटले का, मला येणार नाही. करतो ना, आणा ना बाई, राहू दे, काही कुठं नको नको, राहू दे, काही रिकाम धंदे नको. तू भाकर काही भाजी कर म्हणा, भाकरी केली चालते, आपल्याला पोहे घ्यायची एवढी गरज नाही. काही नाही, पनीर गिनीर करावं लागत, काही बोलतं काय मग करतो पुढच्या वाक्य. आलो मी की आता नको, आराम कर आता. अरे बाबू तसं काही नाही, भाजी किती टाकायला चालते, आराम म्हणजे काका हे आहे का. आणू आणा ना पनीर. आता मा भाऊ आला एवढा, तर कोणती तुम्हाला मोतीचूरचे लाडू सांगून राहिले आणा म्हणून. पनीर तर म्हणलं आणा ना त्याले. बरं बापा, आणतो ना मी कुठे नाही म्हटलं बापा, आणतो पनीर आणतो, दे थैली दे. चालतं का हो बाई, चालतं का मा संग? कुठे दुकानात? नाही, तिकडे जावं लागते. राहू दे, कुठेच नेता तिले, नेणार अन्न. जा तुम्ही, जा भरकन चालले या. आलेच बापू, काय ऐकू नका तिचं. काय नाही, काय पनीर गिनीर काही नाही करायला लागत, उगाच बशीन कुटाणा करत. अरे आता का जाऊ बहिणीला पाट्यावर वाटा लागते बा, मिक्सर आहे ना. पाट्यावर वाटतही नाही ते, मामीजी तरी पाट्यावर वाटून भाज्या करतात, हे तर भरकून मिक्सर फिरवते. आता तुझी बहीण लय स्टँडर्ड झाली,
भातही लावते, खिचडी लावते, तर गंजात नाही लावत, कुकरात लावते. बापा मग चहा कर म्हणलं की भातच लागे तू चुकून गॅस पेटवते. चूल गिल नाही पेटवत आता. तुझी बहीण का आता जुन्यासारखी राहिली काय? भात मिक्सरात वाटते, ते मसाला लागे भाजी करते. पाय सारी दुनिया बदलली, मी का तशीच राहू का? अरे जा गोष्टीच करता हा बा. आणि काही आणजा म्हटलं स्वतःच्या मना नाही काही. आता मा भाऊ आला, तो माझी भाशी आली, हा काही आणजा तिच्यासाठी नाश्ता गिस्ता काही. आणतो ना, दे ना थैली आणलं. तिला तर म्हटलं चालू चालू बाई चालतं का? नाही मी नाही येत. दे थैली दे, मग बापून मी सांगत जातो ना, आणतो मग. आता तू खायला जातो दगदग करत आणतात ना ते. आला नाही तर लगे बसतो इकडे आणतात ते. राहू दे जाणं येणं का सोपं आहे का? बेदम होते माणूस. राहू दे तू आराम कर. नाहीतरी रोज घरी चालूच असतं. कोणत्या दिवशी तू घरी राहायचं. आता आला तर आण टाक साजरं. ते आणतात पनीर. जावं तुम्ही घेऊन यावं. करू द्या मा भावाला एक दिवस आराम. आज काही टिफिन नाही येत मी. मला ते माझ्या मित्राकडे जायचंय. हो का? मी बनवलाय तसं. नाही नाही, ते मी सांगायला विसरलोच तुला की मला आज जेवायला जायचंय म्हणून. दुपारी त्याच्या इथं प्रोग्राम आहे. वस्तू आहे त्याच्या फ्लॅटचं. फ्लॅट घेतला तर मला जायचंय तिकडे. अच्छा ठीक आहे ना. बरं मग राहू देते. मग डब्बा स्वयंपाक झाला होता तसा माझा. म्हणे माझं लक्षातच नाही आलं तुला सांगायचं म्हणून. बरं चल मग येतो मी. हो ठीक आहे. अरे ते मग राणीच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मिटिंग आहे, तिकडे जाशील का मग तू? कारण माझं काही जमणार नाही आता. चालते ना, जाईल ना मी. तुम्ही म्हटलं घरून फोन केला तर काही सांगू नका. जसं म्हणजे ताईला सरप्राईज देऊ म्हटलं. नाही नाही, मग दादाने सांगलं मी की सांगू नको म्हणून. दादाला सांगितलं ते किराणा भरून ठेव म्हटलं. हे सामान गिमान हे ते घरात तसं मग आणून ठेव म्हटलं घरी. ते वहिनीच्या भावाला बोलावलं. बरं मग दादाला काही आणायला ते सोबती. अरे त्यांना कशाला म्हटलं? मग आता वहिनीचे लक्ष देईल ना, तर ते सांगतील. नाही नाही, मनोहर बोल सांगितलं मी सांगू नका म्हणून. सांगत नाहीत ते मग आता भाऊले कसं सामान गिमान आणले हे आले त्याले काही करू सुरू लागले मंडपावाले हे ते सांगून द्या म्हटलं. तुम्ही तिथं ते करून टाका म्हटलं तयारी. तर मग मनोहर भाऊ असले तर भाऊले तर सोपं जाते. हो का? दादा काय म्हणत मग? काही नाही, दादा पहिले म्हणे तू म्हणत तसं. दादा म्हणेस काय करतो, जाऊ दे एवढा खर्च घरचा घरी करू. मी म्हटलं नाही जाऊ दे. तसंही म्हटलं तर लय दिसत आपल्या घरी काही कार्यक्रम नाही झाला. होऊन जाऊ दे म्हटलं चांगलं. तू टेन्शन नको घेऊ म्हटलं. मंदास करते म्हटलं कार्यक्रम असं म्हटलं मी त्याला. हो, तुम्ही पण काही, माझं काय आहे, सगळा खर्च तुम्हालाच करावा लागणार आहे ना. अगं खर्चाची नसते गोष्ट. प्लॅन तू केलाय ना, तुझा प्लॅन आहे, तुझी इच्छा आहे, मग कार्यक्रम पण तुझाच नावाने लागेल ना. पैशाची काय गोष्ट असते? नाही हो, कार्यक्रमाचं काय, प्लॅनिंग तर सगळेच करतात. पैशावर सोडते सगळं. पैसा नाही, तुम्ही जर नाही म्हटलं असतं तर माझं काय, मी काय छोटा मोठा काय चिवडा भाजला असता. फार दुसरं काय करू शकली असती. पण एवढा छान आता कार्यक्रम तुम्ही सगळा प्लॅन केला, चांगलंच होईल ना. पैशाशिवाय थोडी होते काही. तसं नसते ग. पैसा तर सर्वांजवळच असते. करायला पण मन पाहिजे. कोणाच्या दुसऱ्याच्या आनंदासाठी आपल्याला काहीतरी करावं असं मनात येणं सुद्धा एक वेगळी गोष्ट आहे. चांगली भावना आहे ती. नाही तर पैसा तर प्रत्येकाजवळ आहे, पण करायची दुसऱ्याच्या आनंदासाठी काहीतरी एफर्ट्स करायची इच्छाही नाहीये लोकांची. तू एवढा छान चांगल्या भावनेनं कार्यक्रम करायचं ठरवलं, मग पैसा काय गोष्ट आली त्याच्यात? ताई बघा खुश होतील. हा वा, दादाले आनंद झाला. हरिकाला बरं दादाले कोणाला हरिक येते ना, कोणाला त्याला हरिक नाही काय त्याचा. आणि आपण त्याचा आनंद हे करतो म्हटलं तर मग त्याला अजून चांगलं वाटलं ते. हो का? बाबाला नका सांगू म्हणा, नाही तर बाबा देतील सांगून ताईले. नाही पण बाबा आता विचारतीलच त्याला काय सामान आणलं हे ते. तर वहिनी खळू विचारीनच काय आणलं तर वहिनी दिशीनच ना. पण म्हटलं त्याला म्हटलं सांगूच नको म्हटलं. सांगशील तर खबरदार म्हटलं. अशी नाही सांगत ना म्हणे बा. हो का? पिंकीला म्हणा लागत होते सांगू नको. नाही बोलली ना पिंकी माझ्या संग. अरे पिंकीला ड्रेस घेजो. पिंकीला चांगला ड्रेस घेजो बरं. ते त्या दिवशी ते तिथून भेटलं नाही ना त्याच्या मापाचं. नाही ना, तिथं बघितलं ना आपण, काही चांगलं नव्हतं. मग काय ते हलकं फुलकं घ्यायला परवडत नाही. ताईची साडी आणायला गेलो की मग घेऊ ना मग तिला पण. हो, दादाली एक ड्रेस घेऊ. चालते ना, घ्या ना. का ग तुला घे ना एखादी साडी वगैरे? नाही माझ्याकडे आहेत, मला कशाला घ्यावं लागते. हा कार्यक्रम ताईचा, आपण काय मागे उभे राहणार आहे. नाही तुला वाटत असेल तर घेऊन घे तू पण. चल बरं येतो मी. हो जाशील मग राणीच्या स्कूलमध्ये? हो जाते. चांगलाच प्लॅन झाला. जाऊ दे, हे तरी खुश झाले. बाकी सगळे जण तर खुश झालेच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे खुश झाले. हे खूप चांगलं झालं. अगदी मस्त कार्यक्रम करते मी आनंदात. यांना खूप आनंद होईल. म्हणजे याच्या मनातला सगळा राग निघून जाईल. राहू तुझं होतीस सध्याच. बाबा एवढे कांदे लसूण आलू एवढं खाले आणून ठेवले. खोटं माय, लसूण कसं असतं आहे का? पिंकीची बाबा तुम्ही काले आणता एवढा मोठा? आपल्याकडे का पंगत आहे का? पंगतच आहे, बस मुकाड्यानं. अरे ते माडोक्षर दे. आपण काय आणलं माय बाई? काही या माणसाला का लाटरी लागली का? सांग बाई, लसूण किती महाग आहे माय. त्या रोजी गोष्ट झाल्या ना, लसूण लय महाग आहे बाई. एवढं मोठा लसूण आणल्या माणसानं, सांग बाई काय करावं बाई. आता चटणी गिटणीत नाही टाकला चालते लसूण. काय एवढे आहे का? सांग आलू एक खट्टा आणून ठेवला. कांदे एवढे मोठे माय बाई, घरी कांदा होतो ना.
का हो, हे का होय? मुखी बस न व अशी तर म्हणत नाहीस की पेलावर पाणी आणीन का काही तर किराणा होय. मुखी बस ते चहा ठेव जाय. हे बा कधीच नाही ठेवून मा एवढा मोठा किराणा कोट्टभर किराणा आणलाय माणसानं. काय 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 तुम्हाला काही पैसे गिसे सापडले का रस्त्यानं? आता 15 दिवस झाले आपण किराणा आणला. मी सांगलंय तर ना तुम्हाला किराणा काहीच तर सरलं नाही अजून घरचं एवढं मोठं घेऊन आले का? दिवाळी आहे का? दिवाळीला नाही आणत आपण एवढं तर. अरे बापरे पायजो आहे आरामशीर सोडजो. अतिच राहू दे जो वळतळ करू नको. नाही रिकामी धंदे कोण वडशी नाही असं आहे तसंच राहू दे. मी काढून देईन तुला यातलं सामान. मी काले ओढतो मा एवढं मोठं होतं तुमचा दम निघाला आणि मी कडे चालली वळायला. मला काय घेणं आणलंच काय बाई एवढं. आणा अतिच ठेव. हा ना आणलं असंच यातलं ना बापू बापू ते काही पुळ्या सुटल्या राजू. अरे अरे कसं रे कस बांधलेलं का लेका ना सांगा त्या बायले निष्ठुष झालंय दांगड होईन ना. माय बाई मनोर ठेवतो अतिच. हो ठेव होती. गेला का तू ॲटोवाला? नाही हाय ना. ओय चहा ठेव नाही तर मामीजीला सांग बरं चहा ठेव म्हणून. ते ॲटोवाल्याला दे चहा लागे मी पैसे देतो त्याचे. लवकर ठेव जरशी. हो पिंकीची माय लवकर ठेव भाऊ. हा सांगा किती? 200. आता ठरलं ना भाऊ बाळ. हो मीच कुठे नाही म्हणून राहिलो. हे घ्या 200ची नोटच आहे तुमची. पाला आधी काढूनच ठेवलाय म्या. बसा अबे पिंके पाणी आण जा. चहा ठेवला बसा चहा घेऊन जा. अमा चहा ठेवतो वा. मनोर काय एवढं मोठं सामान कासाठी आणलं? अहो तो भावाले खायासाठी आला मोठा होती. म्या म्हटलं आता साया आला तर कायच करा. आता याला खाले लागणार नाही का म्हणून किराणा भरला. पाय बाई बापू हा एवढं पोतेच्या पोतं खातो का मी? मग आता काले आणला मी किराणा सांग बरं. आपल्या घरी किराणाची गरज नव्हती. काही पाहुणा रावणा येऊन नाही राहिला. मग काले आणला असेल तो भाऊ आला म्हणून आणलं बा. आता कालच तू म्हणत बापा पनीरची भाजी आणा पनीर आणा मा भाऊ आला अमको करतो डमको करतो. त्या म्हणला आता तो भाऊच आला आता कर ना प्रकार साजरा. किराणा आणला लय मोठा आणला. लागे आलू कांदे लसूण समजा आणलं बंद सामान आहे. आता कर बापा काय काय करतो तू भाव आले तर का उगाच आणलं का मी हे? हो मग भावाला खायला आणलं तुम्ही? सांग ना काय कार्यक्रम काय म्हणजे काय काय सामान आपलंच होय का कोणाच होय? मी आता आपलंच होय. लोक सामान आपल्या घरी आणशील का? ओ भाऊ अरे थांबा ना चहा ठेवला ना. चहा ठेव म्हटलं. झाला असेल दान. हो हो मा झाला असेल तर देव गाऊन ते ऑटोवाले भाऊ काय करू राहिले? सांग ना ते मनोहर काय आहे सांग ना. काय मला का माहित असणार बापा तुझ्या घरी काय नाही. मला का माहित आहे? पाहुण्यानं म्हणलं मला चाल सामान आणा लागते मग मी सांग गेलो. मला काही माहित नाही बापा यातलं. पहिले सांगतच नाही. पाय म्हणते मला माहित नाही. आता एवढा मोठा सौदा आणलाय त्याच्या संग गेला आणि याला काय सांगितलंच नाही. सांग मग या माणसानं मला काय सांगलं नाही पुसलं नाही काय नाही. एवढं मोठं सामान घेऊन आले. ला 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 ला. आपण काय आई मला काहीच माहित नाही. मला काही विचारू नको. मारी कंपनी नाही. मला ट्युशनला जायला उशीर होऊन राहिला आणि यातलं मला काहीच माहित नाही. आता मज्जा सगळे पाहुणे येणार आमच्या घरी प्रोग्राम रंजनीची हे मज्जा सगळं सामान आलं. बाई हा त्या का हो बाई कायच्यासाठी आणलं सामान? तुला माहित नाही का त्या? नाही तुला माहित आहे? सगळे नुसतं माहित आहे आपल्या घरी. बाई ते हे आण बरं पप्पा पाणी आण मला प्यायला पाणी. ओ सॉरी काय आहे मापासून लपून राहिला आहे ना? नाही ना आई तू काय लपवायला का आहे? चल अरे बाई चल. सुलक्षणा माय रश्मी अबे झोपले का दोघं बायले की? रश्मी वा कोण आहे माय बाई? रश्मीला आवाज देऊन राहिला कोण आहे वा? रश्मी का राहिली का माहीत कधीच गेली माय बाई. का कुमुद ये ना ये. रश्मी करून राहिली. म्हटलं रश्मीला कोण आवाज देऊन राहिलं त्या का? रश्मी का राहिली का आता लोक? अय माय गेली का ते तर म्हणे हा म्हणे मी 5-7 दिवस राहतो म्हणे. काकू म्हणे दारोजी आलती मा घरी तो काच हो माय म्हणते काय आलती तर 2 दिवसासाठी परत यायला म्हणे राहतोच म्हणे. आई म्या म्हणते राहिलं माय मग तो घरचे ठेवत असतील तर आंबळ काय गोर आहे काच हो. माय 3ऱ्या दिवशी पाहुणा लागे घ्यायला हो जर पाय सांग तिला त्या रोजीच म्हटलं बरं हे पाय ती कुणी येऊन राहिली त्या वाड्यातून ले ना चहा पे ना म्हणे येतो ना म्हणे काकू म्हणे हाव म्हणे मी आता 8-10 दिवस हाव म्हणे साजरी येतो म्हणे. आता आली नाही म्हणलं बाई सांग पोरीला म्हटलं चहा प्यायला ये आली नाही तर जा म्हणलं बोलायले गेली नाही. पाय माय बाई तिचं काय राहिलं होते का खटलं आहे तिच्या घरी म्हणजे माहित आहे ना माय तिच्याशिवाय भागते का काही? हो माय बाई 2 दिवस होती म्हटलं तुला म्हणून सांगतो बस ना बस. नाही काही बसत नाही तिला बोलायला आलती मी. हो ना सांगतो ना 2 दिवस होती माय पोरगी तर लागे सासूचा फोन जेठानीचा फोन. हो लागे माय बाई लय लाडकी आहे ना. हो माय रश्मी आहे ना तशी साजरी आहे की नाही बरं पोटात बसून खाती की नाही काही स्वभाव लय साजरा आहे ना मा पोरीचा. तिच्या घरचे लयच माय पोरगीच म्हणजे भेज आहे. हो सांगतो ना 2 दिवस होती तर सासूचा फोन आला सांग
हात म्हटलं माय काही आहेस का मग काहीच नाही लागे असंच लागे का बाई काय करून राहिली असं तू गेली तर गमत नाही अमको ढमको मॅडम सांग बाई मला तर लय तरी केला बाई आणलं बाय मी पोरगी किती सुखात आहे साजरा आहे ना माय बरं आहे ना त्या रोजी पुसलं होतं माहिती म्हणे साजरा आहे म्हणे म्हणे ते वच्छली सांगे म्हणे ते पाहुणे नाही काही आता कामधंदा सुरू केला ना काही आता लोक काय म्हणे भावाच्या फॅक्टरीत जात जात ना आता स्वतःच केलं म्हणता चालू आम्हाला वच्छली कुठे अक्कल आहे भावाची काची यायच्या घरचंच आता त्या तिच्या सासऱ्यानं 2 फॅक्टऱ्या चालू केल्या माझं लग्न झालं त्यापासून पलाट गेलं होतं बांधचं काम चालू होतं मग काय लय वर्ष 2 वर्ष लागले त्याले मग म्हणजे काय भावाच्या फॅक्टरीत म्हणजे काय माझं जवळ का कामाला जात जाय काय बाय बाई लय मोठे लोक आहेत ते घरचे वच्छलीला काय अक्कल आहे काय पाहिलं होती ना काही मा पोरीली म्हणे माझी पोरगी सांगे आली नाही तर दारातच लागे मान मोठे पायजोन मोठे स्वतःच्या पत्रावडू ओढतात लाईन असं करतात तसं करतात आणि भाऊ तो घरचा भाऊ हे करत शिजून ते मारलं माय बाई ऐकू नको तिचं माझी पोरगी म्हणे काय ऐकतो म्हणे आई मी अशा लोकांचं अशी आहे वच्छली सांग अशी गावात बदनामी करते नाही माय मास वैरा काय असं तसं आहे का माय बाई मा जवळ म्हणलं करोडपती आहे करोडपती मग 2-3 तर गाड्या त्याच्या उभ्या अशा आम्हाला का माहित माय पण सांगे बाई वत्सला तारोजे म्हणून म्हणलं म्हटलं माय बाई की म्हटलं कसं आता भावायचं फॅक्टरी जात जाय म्हणे मी म्हणलं जात असतील बाई म्हणून विचारलं माय स्वतःची टाकली नाही बरं झालं कामधंदा करायला लागते माझ्या स्वतःचा शोधायला मग काय किती दिवस भावाच्या याच्यात चालते का आवत तसं नाही ना माय माझं बाई का भावाची कमाल थोडी जात जाय तेच होतं ना ते भावाचं म्हणजे का भावाचं हिशाब दिलं का ते हिसाबाटी नाही झाली अजून त्याच्या घरी तुम्हाला की काही कळत नाही काही नाही उलसा पाहिजे लागेल त्याचा शेणात बुडूक धरून झाड लावता तसं नाही ना माय बाई पुढच्या घरी काही हिसाबाटी नाही झाली काही नाही काही असं नाही की ही फॅक्टरी यायची ते द्यायची असं फक्त तिच्या सासऱ्यानं करून दिला दोघायला 2 मग वच्छलीला काय बदनामखोर स्वतःच काही खरं नाही लोकांच्या घरात नका होप असते ह्या पाय एखाद्या दिवशी कुमूत चालतो मग पोरीच्या घरी मग पाहिजो माय बशी डोळे दिपतात म्हटलं गेलं तर घर तो साहेब लख 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 3 मजली घर आहे म्हणलं मा पोरीचं हा पैशाची म्हटलं वान नाही लोक माय बाई कंदील घेऊन येणशी तसे लोक सापडत नाहीत वच्छलीला काय अक्कल आहे तू जरी आलशी इशी ना मा सांग तर तुला म्हटलं साजरी 10,000ची साडी घेतात ते एवढे साजरे लोक आहेत म्हटलं मोठे लोक तर म्हणशील तर मानच नाही साजरा आहे ना माय जाऊ दे चांगलं आहे ना माय आपली पोरगी सुखात आहे ना बस झालं मी का आले होतो माय वच्छलीने सांगलं बाई मला काही माहित नाही हो मायातलं तुम्हाला तर माहित आहे मी कायच्यातच नसतो हे वच्छलीच भरली आहे गरणखोर अव जय तिथे वच्छली तिचे पोरीचं मा पोरीचं सारखंच लग्न झालं आणि तिच्या पुरीचं काय खरं आहे माहित नाही काय 6 महिने 12 महिने ते असंच नाही ना जवळ पाहिला नि ढाग्यात पडत काही करत नाही ना काही नाही आणि तिला वाटे लोकांची तसेच आहेत मा पोरीच्या घरी काची कमी नाही म्हणा वच्छलीला म्हणा जास्त अबास काय करते स्वतःचं काही खरं नाही पण लोकांच्या बदनाम्या करत चालते सांग तुला काय म्हणे माझं वय म्हणे भावाच्या कंपनीत कमाल जाते नाही लंड झाली तर वच्छलीची किती शिकेलाय म्हटलं आमची रश्मी शिकेलाय त्याच्या उपर शिकेलाय म्हटलं जवळ मला मग जाऊ दे ना बाई आता लोकांच्या तोंडावर कुठे हात ठेवल्या जातात काही बोलतात जाऊ दे ना आपली पोरगी सुखात आहे ना बाकी काय पाहिजे माय झाला धंदा तुमचा धंदा काय चालूच होता आता काय माय आता 10वी होती तर धंदा होता सारा आता काय आमचं काय 1 टाइम करणं 2 टाइम खाणं